चांदूर रेल्वे तालुक्यातील विविध ग्रामीण भागातून विद्यार्थी चांगले शिक्षण मिळावं याकरिता तालुक्यावर धाव घेऊन येतात, परंतु गावातून निघाल्यापासून तर विद्यालयात पोहोचेपर्यंत विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड देऊन शाळेमध्ये पोहोचावे लागते। परंतु त्यातच नांदगाव खंडेश्वर ते चांदूर रेल्वे या रोडवरून जाणाऱ्या बसेस नियमित वेळेवर लागत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा तणाव सहन करावा लागतो। सकाळी 7 वाजतापासून पाठीवर शिक्षणाचं ओझं घेऊन आलेला विद्यार्थी शाळा कोचिंग क्लास करून तो घरी सायंकाळी 7 ला पोहोचत असल्याने घरी असणारे पालक वर्ग चिंतेत पडते। एकीकडे बसमध्ये गर्दीत प्रवास करणे व दुसरीकडे मासिक पास काढून सुद्धा बसमध्ये चढायला जागा मिळत नसल्याने विद्यार्थी चिंतेत आलेला दिसून येत आहे। वारंवार निवेदन देऊन शासनाला कोणताही घाम फुटत नसल्याचे विद्यार्थ्यांनी भूषण काळे यांना बोलताना सांगितले व भूषण काळे यांना घेऊन पूर्णतः बसमधील विद्यार्थी वर्ग चांदूर रेल्वे बस आगार व्यवस्थापकाकडे निवेदन देऊन नियमित बसेसच्या फेऱ्या सुरळीत वेळेवर सोडाव्या अशी विनंती निवेदनातून केली आहे। आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वतीनं चांदूर रेल्वे आगार व्यवस्थापक साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलं। रोज विद्यार्थी सकाळी 6 वाजतापासून या चांदूर रेल्वेला शाळेत शिकण्याकरता सकाळी 6 वाजता या एवढं दप्तर घेऊन येतात आणि जेव्हा वापसी जाण्याची वेळ आहे तर ते 5:30च्या नांदगाव खंडेश्वर या बसवर जात असतात, परंतु त्या 5:30 वाजताच्या बस सेवाची जे बस फेरी आहे ती बस फेरी 5:30 वाजता नियोजित वेळेवर न लागत असल्यामुळं विद्यार्थ्यांची खूप मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे। आणि ही गैरसोय निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणी यांनी आम्हाला सांगितले की ही बस सेवा 5:30 वाजता नियोजित वेळेवर न लागत असल्यामुळे ही बस सेवा बस फेरी 6:30 वाजता लागते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची खूप मोठी गैरसोय होते। विद्यार्थ्यांच्या जे पालक वर्ग आहे हे चिंतित असतात। त्यामुळं आज आम्ही चांदूर रेल्वे येथे माननीय आगार व्यवस्थापक साहेब यांच्याकडे निवेदन सादर केलं आणि त्यांना आग्रहाची विनंती केली की ही बस सेवा नियमित वेळेवर नियोजित वेळेवर सुरळीतपणे 5:30 वाजताच हे उद्यापासून चालू करण्यात यावी ही आमच्या आग्रहाची साहेबांना विनंती केली आणि आम्ही आमचं निवेदन सादर केलं। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।